प्रत्येक वेळेच्या लोकसभा निवडणुकापेक्षा यंदाची निवडणूक वेगळी ठरणार आहे। महाराष्ट्रात पक्षाची फोडाफोड झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण वेगळं वळण प्राप्त झाले आहे। भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी असे पक्ष एकत्र आले आणि त्यांची महायुती तयार झाली। दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट हे पक्ष एकत्र येऊन त्यांनी महाविकास आघाडी तयार केली। पहिली शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फुटल्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पूर्ण महाराष्ट्रातून सहानुभूती मिळत आहे। पूर्वी चार्ज असलेले महायुतीतील नेत्यांचा आवाज आता लुप्त होत आहे। असे दिसून येत आहे महायुतीचा आवाज लुप्त होण्यामागचे कारण काय, हेच जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, तुम्ही पाहत आहात दैनिक राज्य लोकतंत्र। लोकसभेच्या प्रचारासाठी बडे नेते महाराष्ट्रात येत आहेत। यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं मागं राहतील? मोदींनीही महाराष्ट्रात चांगलाच गोंधळ घातला आहे। एका सभेत बोलताना ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांची सेना नकली सेना आहे। यानंतर भाजपा आणि इतर महायुतीतील नेते उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडतील असे वाटत होते, पण झालं उलट। निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्धव ठाकरेंना मिळणारी लोकांची सहानुभूती आणि प्रतिसाद यामुळे भाजपा आणि महायुतीला जरा गार पडलेले दिसत आहेत। महायुती लुप्त झाल्याचे दुसरं कारण सांगायचं झालं तर ते म्हणजे मोदींनी शरद पवार यांच्या भटकती आत्मा असा केलेला उल्लेख। याचा फायदा मात्र पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये घेतला। याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात येऊन एक ज्येष्ठ नेत्याबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याने याचा विरोध महाविकास आघाडीने कडकडून करायला हवा होता, मात्र असे झाले नाही। तरी देखील लोकांच्या मनात पवारांविषयी अजूनही जास्त सहानुभूती वाढलेली दिसून आली। आता येऊयात तिसऱ्या मुद्द्याकडे। महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात भाजपाकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच मुख्य प्रचारक आहेत। महाराष्ट्रात इतर नेत्यांचा प्रभाव कमी आहे। त्याचप्रमाणे महायुतीचा प्रत्येक उमेदवार हा मोदींच्या नावाने मते मागत आहे। यामुळे असा संभ्रम निर्माण झाला आहे की स्थानिक उमेदवारांची ताकद कमी आहे। सोबतच महायुतीचे भले वक्ते सध्या कुठेच दिसत नाहीत। शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, अजित पवार गटाचे छगन भुजबळ या दोघांनी आता थंडगार राहण्याचा निर्णय घेतलेला दिसून येतो। त्याचप्रमाणे नारायण राणेही आपल्या उमेदवारी जास्त भर देत आहे। दुसरीकडे जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या सभा गाजत आहेत। सोबतच आदित्य ठाकरे, रोहित पवार, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, प्रणिती शिंदे, अमित देशमुख आणि विश्वजित कदम यासारख्या युवा विरोधक लोकसभेत मैदान गाजवत आहेत। या सगळ्या गोष्टींचा प्रभाव हा आपल्याला निकालाच्या दिवशी दिसून येण्याची शक्यता आहे। महायुती थंड पडली आहे का? नरेंद्र मोदी नावाच्या ब्रँडची लोकप्रियता कमी झाली आहे का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या लोकतंत्र चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।